गेल्या 20 वर्षापासून मी मुंबईला आहे. मुंबईला गेल्यानंतर हा जो कलेचा संघर्ष आहे, हा माझा अविरत चालत होता. जीवनामध्ये खूप चढ-उतार आले, तरीसुद्धा मी या कलेची साधना सोडली नाही आणि कलेची साधना ही माझी प्रेरणा राहिली आहे. या प्रेरणामुळेच मला असंख्य निसर्ग चित्र निर्माण करण्याची मला संधी मिळाली आणि मी ज्या शाळेमध्ये आहे, जे शाळेचे म्हणजे एअरपोर्ट हायस्कूलमध्ये आहे, त्या शाळेचे ट्रस्टी आणि एअरपोर्ट ऑथॉरिटीचे सर्व मॅनेजमेंट कमिटीचे मला 20 वर्षापासून खूप सपोर्ट आहे. त्यामुळे मी राज्य लेव्हल, राष्ट्रीय पातळीवर आणि आता नुकतेच माझे सातारा येथे झालेल्या 44व्या कला परिषदमध्ये मला उत्कृष्ट निसर्ग चित्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले आणि कोरोना काळामध्ये मला 5 तासामध्ये 200 निसर्ग चित्र तयार करण्याचे, चित्रित करण्याचे भारत वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे आपल्या साठी हा खूप गौरवास्पद गोष्ट आहे, की 5 तासामध्ये 200 निसर्ग चित्र मी रंगवलेली आहेत. निसर्गाचं जे मला आवड आहे, त्या आवडीमुळे मी मुंबईला जाऊ शकलो आणि त्या शाळेमध्ये आणि मुलांमध्ये मी सामाजिक कार्य करत असतो. दरवर्षी मी गणपतीला गरीब मुलांना मी रंग वाटणे किंवा त्यांना कॉम्पिटिशन त्यांच्या घेणे, हे माझं सामाजिक कार्य आहे. आपली कला ही लोकांपर्यंत पोहोचावी आणि मुलांपर्यंत पोहोचावी. कारण मुलंसुद्धा भावी पिढीतले काहीतरी कलावंत आहेत, सायंटिस्ट आहेत. हे दूरगामी दृष्टिकोन बघून मी मुलांना कलाचे कार्यशिबिर घेत असतो आणि मुलांना रंग वाटप, मुलांना सर्वांना चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणं मी दरवर्षी करत असतो. आज मी जे प्रदर्शन भरवलेलं आहे, हे प्रदर्शनामागे मागे माझे जे मित्र आहेत, सचिन मुसळे असतील, विजू वानखेडे असतील, अ, अ, आपले कृष्णा सपकाळे असतील आणि माझे बंधू, मोठे बंधू जगन्नाथ बाविस्कर भाऊ आणि डॉक्टर कमलाकर पाटील सर, साहेब माझे बंधू जे आहेत, यांनी मला खूप म्हणजे मार्गदर्शन देतात आणि त्यांच्यामुळेच मी एवढं पुढे आलो. धन्यवाद. निसर्ग चित्रप्रदर्शनच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी भागवतजी सपकाळे यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व प्रमुख पाहुणे आदरणीय अशोक भाऊ, महापौरताई, सर्व प्रमुख अतिथी होते आणि सर्वांच्या वतीने मला वाटतं एक चांगली त्यांची कला, खरं मुंबईला राहून आपल्या गावाशी अटॅचमेंट, आपल्या कलेशी अटॅचमेंट ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि वास्तविक पाहिलं असेल तर नोकरी हे चांगला जॉब आहे असताना सुद्धा एक आपली आवड खूप महत्त्वाची असते आणि ती त्यांनी मला वाटतं या चित्र प्रदर्शनातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. याच्यात सर्व निसर्ग त्यांनी उतरवलेला आहे. बऱ्याच वेळेला आम्ही निसर्गातून काही कल्पना करू शकतो, की जिथे जाऊ शकत नाही, पण त्या पेंटिंगच्या माध्यमातून मला वाटतं निसर्ग कसा असेल, अशा कल्पनाच्या माध्यमातून नवीन पिढीला सुद्धा बघायला आणि शिकायला याच्यातून नक्कीच एक शुभेच्छा मिळू शकतात. म्हणून मी पुन्हा भागवतजी सपकाळला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.